आज आपण बहुजन संघटक या फेसबुक पेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे बहुजन संघटक हे फेसबुक पेज आपल्या अनेक चळवळीच्या चाहत्या अनेक मित्रांचं, अनेक कार्यकर्ते जुडलेलं हे फेसबुक पेज अत्यंत महत्त्वपूर्ण पेज आहे. आणि या फेसबुक पेजवरती अनेक मान्यवरांची भाषणं, अनेक मान्यवरांचे विचार आपण शेअर केलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि ते आपल्याला ऐकायला भेटत आहेत. पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करूयात. सर्वच महापुरुषांना, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, भीमाई, या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर मी आपल्याशी सहज सोप्या शब्दामध्ये मला जे शक्य आहे ते आपल्याशी हितगुज या ठिकाणी करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ मातंग समाजालाच नाही तर तमाम अस्पृश्य घटकाला आणि त्यासोबतच तमाम ओबीसी घटकाला आणि एवढंच नाही तर या देशातल्या तमाम स्त्री वर्गाकरिता खूप अथक असं कार्य केलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाज या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना मला याची जाणीव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य घटकातल्या इतर सर्व जातींच्या तुलनेमध्ये मातंग समाजाला विशेष असं स्थान दिलेलं आहे आणि त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित आमच्या बौद्ध बांधवाच्या, महार समाज बांधवाच्या सोबत मातंग समाज बांधवसुद्धा या धर्मव्यवस्थेमध्ये तितकाच पिळलेला आहे, अपमानित आहे आणि अपमानाचं जिनं या समाज घटकाच्या वाट्याला आलेलं आहे. कदाचित ही गोष्ट लक्षात घेऊन किंवा खूप काळापासून या दोन्ही समाज घटक एकत्र अगदी गावकुसामध्ये भिंत लावून हे दोन समाज घटक राहतात आणि दोघंजण एकत्रच काबाड कष्टसुद्धा करतात. रहन सहन आणि ज्या काही रूढी आहेत ह्या दोन्ही समाज घटकामध्ये अगदी तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. तेव्हा ही गोष्ट कदाचित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग जातीसाठी विशेष अशा जवळपास 11 परिषदा, मातंग परिषदा घेतलेल्या आहेत अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आमच्या महार समाज बांधवाच्या तुलनेत ज्यांना आपण आज बौद्ध म्हणूयात, यापुढे मी आपल्या भाषणामध्ये आमचे बौद्ध बांधव असा उल्लेख करणार आहे. आमच्या आजच्या बौद्ध बांधवाच्या तुलनेमध्ये आजचा मातंग समाज हा कम्पॅरेटिव्हली प्रगतीच्या बाबतीमध्ये बॅकफूटवर आहे, विकासाच्या बाबतीमध्ये मागासलेला आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग असं काय घडलं की हा समाज कोणी एकेकाळी हे दोन्ही समाज मेलेले ढोर ओढून खात होते किंवा कुणब्याच्या शेतकऱ्याच्या रानामध्ये खळ्यावर जाऊन दोघेही भिकणं मागत होते. अशा पद्धतीची दोघांमध्येही रचना असताना दोन्ही समुदायाचं, जात समुदायाचं जीवन हे समसमान पातळीवर असताना आज मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आमचा बौद्ध बांधव हा पुढे गेलेला दिसतो आहे आपल्याला आणि मातंग समाज बांधव मात्र त्या प्रमाणामध्ये पुढे गेलेला नाही, तो मागासलेला आहे. ह्याचे काही कारणं आपल्याला शोधावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य जे आहे ते मी आताच म्हटल्याप्रमाणे एका समाज घटकासाठी नाही तर तमाम अस्पृश्य घटकासाठी आहे. एवढंच नाही तर ओबीसी घटकासाठी आहे आणि त्या पलीकडं या देशातल्या तमाम स्त्रियासाठी आहे आणि त्या पलीकडं या देशातल्या अखिल
मानवजातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संविधान ही या देशातल्या प्रत्येक माणसाला ही दिलेली फार मोठी देणगी आहे आणि भारतीय संविधानाच्या पुढं कुठल्याही जातीचा विषय नाही तर तमाम या देशातल्या मानवजातीचा विचार केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तरीही आपल्या चर्चेचा विषय म्हणून आपण एक छोट्याशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाज घटकांना जोडण्याचं आणि त्यांना त्यांच्या उत्थानाचं काम केलेलं आहे, त्याच पद्धतीनं विशेष असं आईच्या ममतेचा दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजेत. मी आता म्हणल्याप्रमाणे जे काही इतिहासामध्ये महारमांग परिषदा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 11 परिषदांची नोंद इतिहासामध्ये आपल्याला सापडते. 11 परिषदांच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा आणि त्याला प्रवाहामध्ये आणण्याचा, त्याला सुधारण्याचा, त्याचं मागासलेपण दूर करण्याचा आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान चितवण्याचा, पेटवण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये हेही सांगितलेलं आहे की मला जर मुलगी असती तर मी मातंग समाजाच्या मुलाला दिली असती आणि महारमांग हा जो काही भेदभाव आहे तो मी कायमचा मिटवून टाकला असता, असं सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पदरी त्यांच्या घरामध्ये मातंग समाजाचा मुलगा स्वतःच्या मुलाप्रमाणे तो सांभाळलेला आहे आणि आणखी जरी मातंग समाजाचा मुलगा जर कोणी मला देत असेल तर मी त्याला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणार आहे, असं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे म्हणलेले आहेत. मात्र श्रीम माटे प्रणीत किंवा गांधीजी प्रणीत जी काही हरिजन सेवक संघाची स्थापना गांधीजींनी केली आणि महाराष्ट्रामध्ये श्रीम माटेंनी जे काही काम केलेलं आहे ते खरं म्हणजे विषारी काम ज्याला आपण म्हणू, त्या विषारी कामामध्ये हरिजन सेवक संघाच्या कामाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला मातंग समाज आणि या देशातला चर्मकार असेल किंवा या देशातला अस्पृश्य असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला जोडला जाणार नाही याची दक्षता हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. हा समाज घटक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी जोडला जाईल, त्याच्यामध्ये ऐक्य निर्माण होईल आणि हा सगळा समाज घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानू लागेल. ही भूमिका लक्षात घेऊन, हा डाव लक्षात घेऊन गांधीजींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली आणि महाराष्ट्रामध्ये श्रीम माटेंनी मातंग समाजाला हरिजन सेवक संघाला जोडण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आणि हे करत असताना या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विरोधामध्ये किंबहुना आमच्या बौद्ध बांधवाच्या विरोधामध्ये हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून विष पेरण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं. चर्मकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटला जोडलं जाऊ नये याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच काळामध्ये बाबू जगजीवन रामला काँग्रेसवाल्यांनी नेता म्हणून पुढं आणलेला हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि बापू जगजीवन रामच्या माध्यमातून चर्मकारा समाज हा जगजीवन रामच्या मुवमेंटला जोडला गेला मोठ्या प्रमाणामध्ये आणि आमचे नेते बाबू जगजीवन राम आहेत अशा पद्धतीचं पेश केलं गेलं चर्मकार बांधवाच्या बाबतीमध्ये. आणि अर्थातच चर्मकार बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून हा कोसो दूर गेलेला इतिहासामध्ये आहे. आणि त्यामुळं आपण आज बघतो आहोत की चर्मकार समाज असो किंवा मातंग समाज असो, हे समाज घटक यांच्यामध्ये जातीचं स्पिरिट, जातीचे नेते, जातीचे झेंडे, जातीचे अभिवादनं हा विषय आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला संकुचित करण्याचं काम, नॅरो करण्याचं काम हे हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मातंग समाजाची फार मोठी गोची झाली
आणि मातंग समाज हा आज प्रगतीपासून हा आपण बघतो आहोत की प्रगतीच्या बाबतीमध्ये तो बॅकफूटवर गेलेला आहे. काँग्रेसनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला, परंतु व्यवस्था परिवर्तन हे काँग्रेसचं धोरण कधीच राहिलेलं नाही. BJPचं बी धोरण ते नाही, ते तर नाहीच नाही, परंतु काँग्रेसचं सुद्धा धोरण इथली व्यवस्था परिवर्तनाचं धोरण त्यांचं नाही. आमच्यातले अनेक लोक काँग्रेसच्या गळाला लागून काँग्रेसवासी झालेले आहेत, काही भाजपामय बी झालेले आहेत, मातंगातले झालेले आहेत, चर्मकारातले झालेले आहेत, किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये आपला बौद्ध बांधवसुद्धा या दिशेने गेलेला आहे. परंतु आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसचं धोरण किंवा काँग्रेसचा अजेंडा हा व्यवस्था खतम करण्याचा अजेंडा नाही. धर्मव्यवस्थेच्या बाबतीमध्ये किंवा या देशामध्ये समता नांदली पाहिजेत, किंवा इथली व्यवस्था जी आहे, अन्यायी व्यवस्था, जुलमी व्यवस्था, भेदभाव करणारी व्यवस्था जी आहे ही खतम झाली पाहिजेत, हा मात्र काँग्रेसचा अजेंडा नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला सोबत घेण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला या समाज घटकांना समजून घेऊन आपली उन्नती साधावी अशा पद्धतीचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक परिषदा घेऊन केलेला आहे आणि तो इतिहास आहे. त्याच्यामध्ये नमुने दाखल आपण काही परिषदांचा या ठिकाणी उल्लेख करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये 2 जून 1934 मुंबई इलाका परिषद जी झालेली आहे, त्याच्यामध्ये जो ठराव झालेला आहे धर्मांतराच्या बाबतीमध्ये, आणि जे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मातंग समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर मातंग समाजाचा उद्धार करण्यासाठी मातंग समाजाने धर्मांतर केलं पाहिजेत. धर्मांतराशिवाय मातंग समाजाची उन्नती होऊ शकत नाही. तर अशा आशयाचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी या 1934च्या मुंबईच्या मातंग परिषदेमध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी हेही सांगितलं की मातंग समाजाने धर्मांतर केल्यानंतर आजचा बौद्ध समाज जो आहे, तत्कालीन आमचा महार समाज बांधव जो आहे, तो मातंगाच्या धर्मांतराच्या नंतर मातंग समाजाच्या सोबत रोटीबेटी व्यवहार करील आणि तो करण्यासाठी तयार आहे, असं बाबासाहेब आंबेडकर 1934 म्हणाले होते. परंतु आज आपल्या लक्षात आपण ही गोष्ट घेतली पाहिजे की आजसुद्धा आमचा बौद्ध समाज हा धर्मांतरितांशी बेटी व्यवहार करण्यासाठी तयार नाही. तेव्हा तो लवकरच तयार होईल अशी अपेक्षा आपण बाळगू. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की बौद्ध झाल्यानंतर जाती गळून पडतील आणि या 2 समाज घटकाच्या आपापसामध्ये बेटी व्यवहार होतील, हे अपेक्षित होतं बाबासाहेबांनी. म्हणून 2 जून 1934च्या मुंबईच्या मातंग परिषदेमध्ये बाबासाहेब म्हणाले होते की महार समाज जो आहे तो बेटी व्यवहार करण्यासाठी तयार आहे. धर्मांतराच्या नंतर मातंग समाजाने काळजी करू नये तर हा समाज घटक त्याच्यासोबत बेटी व्यवहार करेल. परंतु आज ते घडलेलं नाही. परंतु मला आशेचा किरण दिसतो या ठिकाणी की आज अनेक ठिकाणाहून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधून अनेक आमचे बांधव जे आहेत, बौद्ध बांधव जे आहेत, हे आता आम्हाला म्हणत आहेत. स्मृतिसेस GS दादा कांबळे यांच्या कार्यामधून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रेरणेतून आतापर्यंत जे 24 धर्मांतराचे कार्यक्रम झाले महाराष्ट्रामध्ये, 24 ठिकाणी मातंग समाजाचे धर्मांतराचे कार्यक्रम झालेले आहेत. तेव्हा आता आमच्याकडे असे निरोप येत आहेत की धर्मांतरितातील मुली करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अशा पद्धतीचे निरोप आमच्याकडे आता येत आहेत आणि आमच्या शारदाताई हजारेच्या मुलीच्या लग्नासारखे काही जे प्रसंग आहेत, हे बौद्ध बांधवांनी ठरवून, बौद्ध बांधव बैठक घेऊन ठरवून त्यांनी काही अशा पद्धतीचे विवाहसुद्धा केलेले आहेत आणि ते निश्चितपणे याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मातंग समाजाचं जे काही नातं आहे ते अत्यंत जवळचं नातं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या भाषणामध्ये
हे नमूद केलेलं आहे की माझं काम जे आहे हे केवळ अस्पृश्यासाठी नाही किंवा अस्पृश्यातल्या एका जातीसाठी नाही किंवा महार समाज जातीसाठी माझं काम नाही, तर माझं जे काही कार्य आहे ते अखिल अस्पृश्य वर्गासाठी माझं कार्य आहे. आणि आपण बघतो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये स्वतंत्र असा स्पेशल दर्जा ते ज्या घटकातून जन्माला आले त्या घटकासाठी त्यांनी दिलेला नाही. ही गोष्ट आमचे मातंग बांधव, चर्मकार बांधव, सगळे अस्पृश्य, ढोर चांभार सगळे घटक हे समजून घेतील. आणि हे करत असताना मित्रहो, या सगळ्या समाज घटकाला, तमाम स्त्री वर्गाला, मग ती ब्राह्मण असेल, मराठा असेल, कुठल्याही घटकातील स्त्री असेल, या तमाम स्त्री घटकाला मनुवादी व्यवस्थेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे मेहनत घेतलेली आहे, जे प्रावधानं घटनेमध्ये केलेली आहेत, हे प्रावधानं, या प्रावधानाच्या माध्यमातून या देशाची पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल किंवा देशाची जज असेल, या कुठल्याही मोठ्यात मोठ्या पदावर या देशातल्या तमाम स्त्रियांना जाता आलेलं आहे. ही जी काही चमत्कार आहे, हे जे काही रहस्य आहे, याचं रहस्य दुसरं तिसरं काही नसून भारतीय संविधानातल्या तरतुदीचं हे रहस्य आहे. परंतु आज आपल्याला सगळ्याच समाज घटकांना आज डोळसपणाने विचार करण्याची आज गरज येऊन ठेपलेली आहे. आज प्रतिक्रांतीचं वातावरण या देशामध्ये सुरू झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. आपण प्रतिक्रांतीच्या युगामध्ये आज वावरत आहोत आणि 24मध्ये या प्रतिक्रांतीचं कदाचित अतिउच्च टोक आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिक्रांतीचं सर्वोत्तम उच्च टोक हे येऊ घातलेलं आहे. आज आपण 23 आता संपलेलं आहे, संपत आलेलं आहे. आता आपण लवकर 24मध्ये पदार्पण करत आहोत आणि या 24मध्ये या देशातल्या तमाम स्त्रिया, या देशातल्या अस्पृश्य, या देशातले ओबीसी यांच्या वाट्याला पुन्हा मनुस्मृतीचे जीवन येणार आहेत की काय, मनुस्मृतीचं जगणं येणार आहे की काय, पुन्हा इथल्या स्त्रियांना सती जाण्याची गरज पडणार आहे की काय, असे प्रश्न आणि भीती या ठिकाणी निर्माण होत आहे. तेव्हा या गोष्टी लक्षात घेऊन मातंग समाज असतील, चर्मकार बांधव आहे किंवा तमाम अनुसूचित जातीचे जे काही घटक आहेत किंवा आमचे ओबीसी समाज बांधव आहेत, आमच्या तमाम स्त्रिया आहेत वेगवेगळ्या समाज घटकातल्या, या तमाम घटकांनी आपल्या उद्धारासाठी, आपल्या उत्थानासाठी 2024चे दिवस आपल्या वाट्याला येणार नाहीत, याच्यासाठी आपल्याला अत्यंत डोळसपणाने, अत्यंत जागरूक पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. ज्या घटकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत होते, ज्या घटकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, त्या घटकाला त्यासुद्धा वेळेस बाबासाहेब आंबेडकर कुठल्या घटकासाठी नेमकं काय लढत आहेत याच्याबद्दलचं गांभीर्य, याच्याबद्दलचं नॉलेज हे त्यावेळेस बी नव्हतं. आणि आजसुद्धा इतका कालावधी उलटून गेल्यानंतरसुद्धा आमच्या मातंग समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल आजसुद्धा नीटपणे माहिती नाही. या समाज घटकाच्या पुढं जे जातीचे नेते आणि प्रश्न ब्राह्मणी व्यवस्थेकडून उभा केले जातात, त्याच्यातच हे समाज घटक आजसुद्धा गर्क असल्याचं आपल्याला सदोदित वेळोवेळी जाणीव होताना दिसते आहे. अस्पृश्याच्या वेगवेगळ्या घटकामध्ये मग आमचे आदिवासी समाज बांधव असतील, या समाज घटकांनासुद्धा त्यांचे वेगळे नेते आणि त्यांचे वेगळे प्रश्न देऊन एका अजेंड्यावर, एका विषयावर, एका प्रश्नावर या देशातला बहुजन, या देशातला अस्पृश्य, देशातली पिळली गेलेली, छेळली गेलेली स्त्री येणार नाही, परिवर्तनाच्या वाटेवर येणार नाही आहे, याचा आटोकाट प्रयत्न ब्राह्मणी व्यवस्थेने केलेला आहे. आणि म्हणून जातीचं काम करणं म्हणजे चळवळ चालवणं असं अनेक ठिकाणी संबोधलं जातं. त्याचा खऱ्या अर्थानं पुनर्विचार होणं गरजेचं आहे. मी अनेक ठिकाणी असं म्हणतो की आमच्या कुठल्याही महापुरुषांनी आपल्या स्वतंत्र जातीसाठी काम केलेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या देशातल्या तमाम संत असतील किंवा महापुरुष असतील, या तमाम संतांनी किंवा महापुरुषांनी केवळ आपल्या समाज घटकाच्या उद्धाराचं कुठंही काही विशेष काम त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं नाही, तर त्यांचं कार्य जे आहे ते तमाम उपेक्षित असलेला, या देशातला पीडित असलेला समाज घटक आहे, त्या समाज घटकासाठी त्यांनी काम केलेलं आहे. हे जर आमच्या महापुरुषाचं काम असेल किंवा आमच्या महापुरुषांनी आपले गुरु त्याच्या जातीमध्ये शोधलेले नाहीत, आपले गुरु आपल्या जातीतले शोधलेले नाहीत, तर सिद्धांताच्या पातळीवर मानवतेच्या दृष्टिकोनातून जे जे कोणी असतील महापुरुष, त्या सगळ्यांना
आमच्या महापुरुषांनी आदर्श मानलेला आहे, गुरु मानलेला आहे, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. परंतु या गोष्टीचा विसर या सगळ्या समाज घटकाला पडतो आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक म्हणतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये आमच्यासाठी म्हणजे उपेक्षितासाठी जे काही कष्टा खात होते, कष्ट घेत होते, मेहनत घेत होते, जे लढत होते, ती लढाई बाबासाहेबांची ती मेहनत या समाज घटकांनी त्यावेळेस समजून घेतली नाही. आजसुद्धा हा समाज घटक बाबासाहेब आंबेडकरांच्या या मेहनतीला समजून नीटपणे घेत नाही, तर तो आपले चाकोरीबद्ध आपले प्रश्न आणि आपल्या जातीचे महापुरुष शोधून त्याच्यामध्ये तो व्यस्त आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर हे उपेक्षितांचे नेते आहेत. हे मी आपल्याला आणि विशेष करून मातंग समाजाला या निमित्ताने सांगू इच्छितो आहे. मित्रहो, हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मुलांना गमवावं लागलेलं आहे. आपली मुलं, माता रमाईंची मुलं, लहान लहान मुलं आपल्या सगळ्यांसाठी, अस्पृश्यासाठी शहीद झालेली आहेत. आणि यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही काम उभा केलेलं आहे, त्या कामाचा जो बेनिफिशियर आहे, त्या कामाचा जो फायदेमंद घटक आहे, तो त्या कामाचा घटक जो आहे तो केवळ महार समाज किंवा बौद्ध समाज घटक त्या कामाचा बेनिफिशियर नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तुलनेने आमचा बौद्ध बांधव लवकर जागृत झाला. त्यांनी 1956चं धर्मांतर त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात सामील झाला आणि धर्मांतराच्या घटनेमुळं आमचा बौद्ध बांधव खडबडून जागा झालेला होता. आणि त्यांनी दरमजल करत पायी प्रवास करत नागपूर गाठलेला आहे. आणि नागपूरला जाऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकलं, बाबासाहेबांचं कार्य बघितलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानं तो भारावून गेलेला आहे आणि तो वापस आला आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली मुलं शिक्षणाला घातली. जुन्या रूढी परंपरा त्यांनी सोडून दिल्या. तो स्वच्छ राहू लागला, शिक्षणाकडे वळला. अर्थातच संविधानाचा अंमल सुरू झाल्याबरोबर हा समाज घटक शिकला असल्यामुळं संविधानाच्या आरक्षणाचा लाभ त्याला मिळालेला आहे. परंतु मातंग समाजामध्ये ब्राह्मणी व्यवस्था यशस्वी झालेली आहे की यांच्या वाट्याचं हे या समाज घटकाने लुटलेलं आहे, घेतलेलं आहे. परंतु जे जागृत लवकर झाले, जागृतीमुळं त्यांची प्रगती झालेली आहे. मातंग समाज तुलनात्मकदृष्ट्या लवकर जागृत झाला नाही. आजसुद्धा तो जागृत झालेला नाही. आजसुद्धा तो धर्मांतराच्या प्रश्नाकडे जातीय चाकोरीतून बघतो आहे. मातंग समाजामध्ये शिकलेला उच्च विद्या विभूषित ज्यांना आपण म्हणू, हा समाज घटकसुद्धा धर्मांतराकडे आज कुत्सित नजरेनं बघतो आहे, संशयित नजरेनं बघतो आहे. धर्मांतराच्या भूमिकेकडे तो पॉझिटिव्ह अँगलनं बघत नाही. जे 24 धर्मांतरं स्मृतिशेष जियदादा कांबळे यांच्या प्रेरणेतून झाली, त्या 24 धर्मांतराच्या बाबतीमध्ये आम्ही आज बघत आहोत की फारच अभावाने अतिउच्च शिक्षित घटक या धर्मांतरामध्ये सामील झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कोण सामील झालेल्या धर्मांतराच्या बाबतीमध्ये, तर हे 24 धर्मांतरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी धर्मांतरं केलेली आहेत मातंग समाजातून, विशेष करून काही चर्मकार बांधवातून धर्मांतरं झाली, काही ओबीसीमधून जिदादांच्या नेतृत्वात धर्मांतर झाली. परंतु मोठ्या संख्येनं जे धर्मांतर झालेलं आहे ते मातंग समाजाचं धर्मांतर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर कोणी मोठ्या संख्येने धर्मांतरित झालेला असेल तर त्याच्यामध्ये मध्यम वर्ग धर्मांतरित झालेला आहे. शिकलेला जो वर्ग ज्याला आपण म्हणू, ज्याला क्रीम वर्ग आपण म्हणतो, हा क्रीम वर्ग मात्र अद्यापपर्यंत धर्मांतरित झालेला नाही. आता धर्मांतराचे 24 धर्मांतराचे कार्यक्रम झाल्यानंतर आणि मातंग समाजामध्ये धर्मांतराची भूमी सुपीक झाल्यानंतर आता आमची बिशेपसारखी संघटना आता पुढे यायला लागलेली आहे. कारण जियदादा कांबळे यांच्या कामामुळं आणि स्मृतिशेष एकनाथराव आव्हाडांच्या चळवळीमुळं या समाज घटकामध्ये धर्मांतराच्या बाबतीमधली जी काही भूमी आहे ती सुपीक झालेली आहे. आता पहिल्यासारखी भीती राहिलेली नाही. आणि मी आता म्हणल्याप्रमाणे आमचा बौद्ध बांधव आता पुढे निघालेला आहे. आता थोड्या वेळापूर्वी आमच्याकडं अत्यंत कमी शिकलेली महिला, बौद्ध समाज घटकातली महिला धम्मचर्चेच्या निमित्ताने माझ्याशी चर्चा करून गेल्या आणि मला वाटते 40-42 वर्षाच्या ससानेताई नावाच्या अत्यंत कमी शिकलेल्या महिला भगिनी, त्यांनी बोलत बोलत मला सांगितलं की सर, माझी मुलगी GNM झालेली आहे आणि तुम्ही जर धर्मांतरित मातंग बांधवातून जर तिला कुठला तुम्ही सोयीरपण बघणार असाल तर माझी तयारी आहे सर, तुम्ही बघा, लक्ष ठेवा, आपण हे मोडून काढू. एका जातीमध्ये जे काही विवाह होत आहेत
ही संकल्पना जी आहे आपण मोडून काढू. बाबासाहेब आंबेडकरांना ते अपेक्षित होतं की या दोन्ही तिन्ही अशा घटकामध्ये हे रोटीबेटी व्यवहार झाले पाहिजे. ही चर्चा आत्ताच अर्ध्या तासापूर्वी झालेली आहे. आणि त्यांनी माझ्यापुढं सांगितलेलं आहे की मी आता तुमच्याकडे डाटा पाठवून देते आणि तुम्ही नवधम्म दीक्षितातील मुलगा पहा माझ्या मुलीसाठी. म्हणजे मी त्यांचं कौतुक करेन की त्यांची मुलगी ते नवधम्म दीक्षितामधून देऊ इच्छितात. हे त्यांचं कौतुक आहे, कमी शिकलेल्या महिलेचं कौतुक आहे. म्हणून मी हे आपल्यापुढं नमूद करतो आहे की मातंग समाजामध्ये जे मध्यम पद्धतीनं जे शिकले ते धर्मांतराच्या दिशेने गेले. आणि हे जे काही निरोप आहेत आमच्या बौद्ध बांधवाकडून, हे निरोपसुद्धा फार उच्च शिकलेल्या लोकांकडून येत नाहीत, ते सुद्धा मध्यम स्वरूपाच्या लोकांकडून हे निरोप आमच्याकडे येत आहेत. मुलगी त्यांची GNM झालेली आहे, चांगली शिकलेली मुलगी आहे आणि त्याने माझ्यापुढं हा प्रस्ताव ठेवलेला आहे. खरं म्हणजे हे या चळवळीचं यश आहे असं मी म्हणेन. आणि या बहुजन संघटकच्या पेजवरती आमचे अनेक बांधव खूप मोठे सुशिक्षित, खूप मोठे शिकलेले आहेत. तेव्हा ते अशा पद्धतीनं निश्चितपणाने आपली जे काही मुलं आहेत, हे मुलं आणि मुलींचे जे काही विवाह आहेत हे आपल्या समाज घटकाच्या पलीकडं जाऊन करायला सुरुवात करतील या निमित्ताने, या चर्चेच्या निमित्ताने. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते, मला जर मुलगी असती तर मी मातंग समाजाला दिली असती, तर ती जी भूमिका आहे आमचे बौद्ध बांधव त्या भूमिकेच्या दिशेनं वाटचाल करतील ह्या चर्चेच्या निमित्ताने, असा आशावाद या निमित्ताने आपण बाळगायला काही हरकत नाही. ते सुद्धा मला या ठिकाणी मुद्दामपणे सांगावंसं वाटलं. 1927मध्ये पुण्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की मी स्वतः मांग जातीशी रोटीबेटी व्यवहार करायला तयार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी आता म्हणल्याप्रमाणे आताच आमच्या एका भगिनींनी, एक तासाभरापूर्वीच आमच्या भगिनींनी ही भूमिका नवधम्म दीक्षिताशी, त्याच्या मुलाशी मी विवाह करायला तयार आहे असं त्यांनी म्हणाल्या. तेव्हा त्यांचं ऐकून मला आनंद झाला. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही काम आहे आणि माता रमाईचा जो काही त्याग आहे, हा त्याग माझ्या मातंग समाज बांधवांनी मी सांगेन की त्यांच्या मुलाच्या बलिदानातून आज आमच्या गळ्यातलं गाडगं, आमच्या कमरेचा झाडू हा गेलेला आहे. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही प्रगतीच्या शिखरावर आरक्षणाच्या माध्यमातून आपण जात आहोत, किंवा कुठलंही उद्योग व्यवसाय करण्याचं जे स्वातंत्र्य आहे, किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, हे उद्योग व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, हे सगळे स्वातंत्र्य आहेत. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यातल्या त्यात रमाईच्या त्यागाचं, ते बलिदानाचं प्रतीक आहे त्या मुलांच्या. ही गोष्ट मातंग समाजाने लक्षात घेऊन आंबेडकरिझम आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घेतला पाहिजेत. जोपर्यंत मातंग समाज, आमचा बौद्ध समाज, चर्मकार समाज हा उपेक्षित आणि अस्पृश्य समाज घटक हा जोपर्यंत एक येत नाही, एका मंचावर, एका विचारावर येत नाही, तो बाबासाहेबांचे विचार समजून घेत नाही, आंबेडकरमय होत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. आणि नुसती प्रगती नव्हे तर या देशात जर आपल्याला क्रांती करायची असेल, या महाराष्ट्रात जर आपल्याला राजकीय क्रांती करायची असेल, तर आपल्याला पहिल्यांदा धम्मक्रांती करावी लागेल. धम्मक्रांतीच्या माध्यमातून हे समाज घटक जे आहेत, ते समाज घटक एक सांस्कृतिक पातळीवर, संस्कृतीच्या पातळीवर एक यायला लागतील. ज्याची एक समान संस्कृती असते त्याचं राजकारणसुद्धा यशस्वी व्हायला मदत होऊ शकते. ज्याची भिन्न भिन्न संस्कृती आहे, ज्याचे भिन्न भिन्न धर्म आहेत, असे लोक एकत्र येणं मोठं कठीण काम आहे. आपण BJP सत्तेत येण्याचं जे काही गमक आहे, ते हिंदू धर्मीयाला मानणारेच घटक जे आहेत ते त्या ठिकाणी एकत्र आल्याचं, त्या मतदानाच्या माध्यमातून एकत्र आल्याचं आपल्या लक्षात येतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आरक्षणामुळं प्रगती झालेली आहे, याच्यापेक्षा धर्मांतराची भूमिका ही अत्यंत कारणीभूत ठरलेली आहे. कारण धर्मांतराच्या प्रक्रियेमुळं आमचा बौद्ध समाज गट हा खडबडून जागा झाला आणि तो शिक्षणाकडे वळला, जागृत झाला आणि खऱ्या अर्थानं तिथून त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. त्याने त्याचं जे काही पैसा आहे, त्याची जे काही वेळ आहे, तो जो काही कर्मकांडावर त्याला तो लावायचा होता, तो कमी होऊन त्यानं शिक्षणाकडे फोकस केलेला आहे. आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की आपली प्रगती हे शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही, शिक्षणाशिवाय दुसरा आपल्याला कुठला अभ्युदयाचा मार्ग नाही. ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे. आपला प्रगती आणि उन्नती करण्यासाठी, म्हणजे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, आपल्याला अतदीप भव या भूमिकेप्रमाणे आपल्याला आपलाच उद्धार करण्यासाठी पुढे यावं लागणार आहे. दैवावर, नशिबावर, देवावर विसंबून आपली प्रगती होणार नाही. ही गोष्ट आमच्या बौद्ध बांधवाच्या लक्षात आल्यामुळं तो शिक्षणाकडे वळलेला आहे. आणि कम्पॅरेटिव्हली आमचा मातंग समाज जो आहे तो शिक्षणापासून दूर राहिलेला आहे. जशी जुनी म्हण आहे की भेट मागानी फिट पांग, म्हणजे सवर्णांनी याला तोंड बघणं शुभ मानलेलं आहे.
शुभ मानल्यामुळं तो त्यांचे गाव कुसातले कामं करत राहिला. शिक्षणापासून तो कोसो दूर गेला आणि त्यामुळं तो प्रगतीच्या पातळीवर म्हणावा तसा पुढं आलेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा मुंबईच्या 1932मध्ये दामोदर हॉलमध्ये बाबासाहेब म्हणालेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये, माझा जन्म जरी महार जातीत झालेला असला आणि मी जरी या जातीत जन्मलो असलो तरी माझं जे काम आहे ते केवळ या जातीसाठी असेल असं मात्र म्हणता येणार नाही. आणि या जातीसाठी मी काही विशेष प्रयत्न करेन असं काही नाही. तर कदापि मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी मी काम करणार नाही. तर संपूर्ण समाज घटक, अस्पृश्य घटक, दुबळा घटक याच्यासाठी मी काम करणार आहे. एक वेळ महार समाजाची प्रगती नाही झाली तरी चालेल, परंतु दुसऱ्या समाज घटकाच्या प्रगतीसाठी मी झटणार आहे, काम करणार आहे. उलट माझ्या समाजाला काहीच मिळाले नाही तरी चालेल, त्यांच्या वाक्यात जर बोलायचं म्हणलं तर माझ्या समाजाला काहीच मिळालं नाही तरी चालेल, परंतु इतरांसाठी मी वाटेल ते करू शकेन. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी 1932मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये भाषण केलेलं आहे. आणि 1932मध्ये सोलापूरच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार, मान, चमार, बंगी, ढोर या सगळ्यांनी एकी केली पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही शिकवणुकीमुळं आपसामध्ये आम्ही बेकी होऊ देता कामा नये. तर आम्ही आमची एकी केली पाहिजे आणि ती एकी आम्ही टिकून ठेवली पाहिजेत असं सोलापूरमध्ये 1932मध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ही भूमिका जर आपण लक्षात घेतली तर मला वाटते की बहुजनातल्या तमाम घटकांना आपला नेता जातीमध्ये शोधण्याची गरज भासू नये. आपला अभिवादनाचा नारा आपल्या जातीमध्ये शोधण्याची गरज आपल्याला भासू नये. कारण माझ्या मित्रांनो, बहुजनातल्या कुठल्या महापुरुषांनी इतका त्याग केला असेल नसेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याच्या उद्धारासाठी मी आता म्हणल्याप्रमाणे आपली मुलं गमावलेली आहेत, आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे, आपलं आरोग्य धोक्यात घातलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि आरोग्य धोक्यात घातल्यामुळं, आपल्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी आरोग्य धोक्यात घातल्यामुळं बाबासाहेबांचं अकाली महापरिनिर्वाण झालेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एवढा त्याग आणि समर्पण कोण करू शकतं? एवढा त्याग आणि समर्पण केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या अनेक भाषणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की माझं काम जे आहे ते एका जाती घटकासाठी नाही, तर तमाम अस्पृश्याची, तमाम उपेक्षित घटकांची, तमाम स्त्री घटकाची, दबलेल्या घटकाची उन्नती करणे हा माझा उद्देश आहे. आणि तो बाबासाहेब आंबेडकर ते करण्यासाठी त्यांच्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत. परंतु दुर्दैवाने, अत्यंत खेदाने म्हणावं लागेल की त्यांच्यानंतर मात्र आम्ही बेकीमध्ये अडकलो, आम्ही आमच्या जातीच्या नेत्यामध्ये अडकलो, आम्ही आमच्या जातीच्या विषयामध्ये अडकलो, आमच्या जातीचे प्रश्न सोडवणे म्हणजे आम्ही त्याला चळवळ मानू लागलो. परंतु याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आमची गफलत झालेली आहे. प्रत्येकाने या पद्धतीनं वागल्यामुळं आमची बेकी झाली आणि शत्रूंनी ह्या सगळ्यांचा घात केलेला आहे आणि आमची शिकार झाली. आणि 24मध्ये आमची शिकार होणार आहे, उरली सुरली आमची सगळी शिकार 24मध्ये होणार आहे. ही गोष्ट आपण या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे. 1936मध्ये पुण्यातल्या अहिल्या आश्रमाच्या पटांगणाच्या भव्य सभेमध्ये बाबासाहेब म्हणालेले आहेत. 11 आणि 12 जानेवारीमध्ये बाबासाहेब म्हणाले पुण्यामध्ये की येशू ख्रिस्ताचा त्यांनी संदर्भ देऊन सांगितलं की ज्या पद्धतीने येशूंनी सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्तांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आईबापावर आपली मुलं विश्वास ठेवतात, त्याप्रमाणे बाबासाहेब म्हणाले येशूच्या या वाचनाप्रमाणे तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि मी सांगतो तो धर्म तुम्ही स्वीकारा, तुमची उन्नती नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो त्या मार्गाने तुम्ही चाला, मी सांगतो तो धर्म तुम्ही स्वीकारा. ज्या पद्धतीनं आईबापावर त्यांची मुलं विश्वास टाकतात त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा करा असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणालेले आहेत. अर्थातच बाबासाहेबांचं धर्मांतर एका जातीसाठी नव्हतं, बाबासाहेबांचं धर्मांतर अस्पृश्यासाठी होतं. बाबासाहेबांचं धर्मांतर हे तमाम उपेक्षित घटकासाठी होतं, अवर्ण असलेल्यासाठी, नागवंशी असलेल्यासाठी, जे पीडित आहेत, जे दबलेले आहेत त्या सगळ्या घटकासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर होतं. परंतु दुर्दैवाने धर्मांतराचा जो अन्वयार्थ आहे, धर्मांतराचा जो अर्थ आहे तो आम्ही चुकीच्या पद्धतीनं समजून घेतला. धर्मांतर म्हणजे एका जातीचा प्रश्न आहे, महार जातीचं धर्मांतर आहे अशा पद्धतीनं समजण्यात आलं, चुकीचा अर्थ समजण्यात आला आणि आम्ही धर्मांतरापासून कोसळून दूर गेलो. धर्मांतर न केल्यामुळं आम्ही प्रगतीच्या बाबतीमध्ये मातंग समाज आणि इतर समाज जो आहे तो बॅकफूटवर आलेला आहे. आमचे काही मित्र चर्मकार समाजाचं उदाहरण देतात, ती प्रगतीच्या बाबतीमध्ये पुढं गेलेला आहे, त्यानं कुठं धर्म स्वीकारला असं ते म्हणतात. परंतु मी आपल्या सर्वांना सांगणार आहे, ज्या पद्धतीनं आंबेडकरी चळवळ समाजामध्ये फक्त आमचा बौद्ध समाज बांधव जो चळवळ करतो, तो पैसा इकट्ठा करतो,
तो समाजाच्या कामी लावतो. अनेक भंते लोकांसाठी तयार झाले या समाज घटकामधून. अनेक लोकांनी नौकऱ्यांचे त्यागपत्र देऊन समाजासाठी वाहून घेतलं. ही जी काही जाणीव आणि जागृतीचं काम आहे ही केवळ आमच्या बौद्ध घटकामध्ये झालेलं आहे. चर्मकार घटकामध्ये समाजाला वाहून घेण्यासाठी किंवा भंते निर्माण करण्यासाठी किंवा दान देण्यासाठी किंवा समाजाचा उद्धार करण्यासाठी जी प्रक्रिया झालेली नाही. त्याच्यामध्ये चर्मकार समाजाला मारामागापेक्षा चर्मकार बरा म्हणून सवारणांनी जवळ केलं, त्याचा बेनिफिट या समाजाला मिळाला. परंतु जी जाणीव आणि जागृती, इतराप्रतीची जी काही जाणीव जागृती निर्माण व्हायला पाहिजे ती या समाज घटकात झालेली नाही. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजेत. तेव्हा मला वाटतं आपल्याला मी बरंचसं या निमित्ताने बोलत गेलेलो आहे. आपल्यापुढं मी नेहमीच बोलतो आहे. तेव्हा समता शेवटचं मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की 2 जून 1936 अखिल मुंबई इलाखा परिषद जी झाली त्या परिषदेमधला जो ठराव झालेला आहे तो ठराव या निमित्ताने तुमच्यापुढं सांगणं गरजेचं आहे. तो पहिलाच ठराव त्या ठिकाणी झाला. तो ठराव असा होता की मातंग समाज जो आहे तो अखिल मातंग समाज जो आहे मुंबई इलाख्यातला, तो अखिल मुंबई इलाख्यातला मातंग परिषद ही आज या ठिकाणी ठराव असा पास करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये अखिल मांग समाज, अखिल मातंग समाज धर्मांतर करायला तयार आहे. मातंग समाज धर्मांतर केल्याशिवाय मातंग समाजाला दुसरा उपाय नाही आणि मातंग समाज धर्मांतर करील अशा पद्धतीचा ठराव या अखिल भारतीय मुंबई इलाका परिषदेमध्ये 1936 पास झाला. आणि त्याचा तो ठराव जो मांडला, तो ठराव मांडणारा दुसरा तिसरा काही नव्हता तर आपले सोलापूरचे केरू जाधव होते ते ठराव मांडण्यामध्ये. आणि तो ठराव त्या ठिकाणी मांडून सगळ्या मातंग समाजाच्या वतीनं तो पारित झालेला आहे. तो पहिला ठराव होता की मातंग समाजाला धर्मांतर केल्याशिवाय दुसरा उपाय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मातंग समाज धर्मांतर करण्यासाठी तयार आहे आणि तो करेल अशा पद्धतीचा ठराव या अखिल मुंबई इलाखा परिषदेमध्ये 1936 हा ठराव पास झालेला आहे. या गोष्टीची फक्त आपल्याला महाराष्ट्रातल्या मातंग समाजांना जाणीव करून देण्याची गरज आहे. आमच्या पूर्वजांनी हा ठराव घेतलेला आहे. सर्व अस्पृश्य बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की धर्मांतरामुळे सर्व अस्पृश्य जो समाज आहे तो एका सूत्रात गोवला जाईल आणि सगळा अस्पृश्य समाज जर एका सूत्रात गोवला गेला तर त्याच्यामधले हे जे काही छोटे मोठे भेदभाव आहेत, छोटे मोठे जे काही तणाव आहेत, हे तणाव आणि भेदभाव नष्ट होतील. तो एका सूत्रामध्ये गोवला जाईल, त्याच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होईल आणि त्याच्यामध्ये ऐक्य प्रस्थापित होईल. अशा पद्धतीची धर्मांतराची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशद केली होती. त्याच्यामुळं माझं धर्मांतर आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आज आपण बघतो आहोत की अखिल अस्पृश्यांनी धर्मांतर आजपर्यंत केलेली नाहीत आणि पर्यायीने अस्पृश्यामध्ये जी काही ऐक्य प्रस्थापित व्हायला पाहिजे किंवा रोटीबेटी व्यवहार प्रस्थापित व्हायला पाहिजे होता किंवा जे एका सूत्रात ते गोवले जायला पाहिजे होते ते गोवले गेलेले नाहीत. त्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण काम कराल अशी अपेक्षा मी या निमित्ताने बाळगीन. आणि तुम्हा सर्वांना खूप लांबत चाललेलं हे जे काही माझं बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग समाजावरचं जे काही चर्चा आहे ती चर्चा मी आपल्याशी शेअर करण्याचा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझ्या पद्धतीने अत्यंत साध्या शब्दामध्ये मी आपल्याशी बोललो. तुम्हा सर्वांना फेसबुक लाईव्हवरच्या आमच्या सर्व साथींना मी या ठिकाणी मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. नमो बुद्धाय. जय भीम.